कासाजोग इथले खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडलेली आहे। वाल्मिक कराडच्या पोटामध्ये दुखू लागलं होतं, त्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। सध्या वाल्मिक कराडवर बीडच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती आहे। तर वाल्मिक सोनोग्राफी करण्यामध्ये त्याची आलेली आहे आणि त्याची मधुमेहाची सुद्धा तपासणी झाल्याचं कळतंय। तर वाल्मिक कराडचं ब्लड प्रेशर चेक करण्यात आलंय, त्यानंतर त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। बुधवारी वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याला स्लीप ॲपनिया आजार असल्याचं सांगितलं होतं आणि सीपीएपी मशीनची गरज असल्याचं न्यायालयामध्ये सांगितलं होतं। त्याप्रमाणे न्यायालयानं वाल्मिक कराडला सीपीएपी मशीन देण्याची मागणीला मान्यता दिलेली आहे। पण बीड कारागृहामध्ये असलेल्या कराडची तब्येत बुधवारी रात्री अचानक बिघडली, त्यामुळे आता त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याचबरोबर खंडणी प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे आणि न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बुक्का सुद्धा लावण्यात आला आहे। त्या पार्श्वभूमीवर त्याला एवढ्या तरी जामीन मिळणं कठीण आहे, पण अशामध्ये त्याला आता आजार नेमके कोणकोणते आहेत ते समोर येताना दिसत आहेत। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अंजली दमानिया या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, ज्या या सर्व प्रकरणामध्ये वारंवार खुलासे करताना दिसत आहेत। दरम्यान अंजली दमानिया जी आपण बघतोय, खुनाचा गुन्हा आहे, त्याचबरोबर खंडणी असेल किंवा इतरही वेगवेगळे प्रकरणं समोर येत आहेत वाल्मिक कराडशी संबंधित, मात्र आता त्याच्या आजारांची एक यादीच समोर येऊ लागलेली आहे। मशीनची मागणी करण्यात आली होती आणि आता तब्येत बिघडल्यानं हॉस्पिटलाइज करण्यात आले। तुमच्याकडे याविषयीची काय माहिती आहे? कसं आहे की आताच्या घटकेला त्यांना पूर्ण कल्पना आहे की मकोकामध्ये इतक्या पटकन बेल होणार नाही, म्हणूनच त्याचे ग्राउंड तयार करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला हा सगळा खटाटोप दिसतोय की त्यांना मेडिकल ग्राउंड्सवर त्यांना बेल मिळवून द्यायची असेल। याच कारणास्तव ते आता जसं आपण बघितलं की पहिल्याच दिवशी पोलीस म्हणतात की आमचे तपास संपले, आता न्यायालयीन कोठडी द्या। न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर पहिल्या ज्या दिवशी सकाळी ही अनाउन्समेंट झाली, संध्याकाळी यांची रवानगी हॉस्पिटलमध्ये होतीये। इतकी म्हणजे ॲब्सोल्युटली वेल प्लॅन्ड यांची पॉलिसी होती आणि मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला बॉम्बेचे 2 निष्णात तज्ज्ञ जर इथून बीडला 1 दिवसासाठी पाठवले, सगळं खरं काय आहे ते कळेल आणि त्यांच्या थ्रू चौकशी करून त्यांचे सगळे पॅरामीटर्स काय आहेत काय नाही हे चेक झाले पाहिजेत। आणि म्हणूनच मला वाटतंय की जेवढे गुन्हेगार आहेत बीडचे, त्या सगळ्या गुन्हेगारांना अर्थ रोड मी गेले 3-4 दिवस हीच मागणी करते की सगळ्यांना मुंबईला हलवा, तिथे ठेवू नका। तिथली पूर्ण यंत्रणा यांच्यासाठी काम करते आणि हे सगळे थेर चाललेत, हे थेर बंद झाले पाहिजे। पण अंजली दमानियाजी, तुम्ही आता ही मागणी वारंवार करताना दिसतायत, पण या मागणीची दखल घेण्यात आलेली आहे का? तुम्हाला काय रिप्लाय मिळालाय? मी आज पुन्हा एडीजींना भेटणार आहे, संजय सक्सेनाजींना, आणि त्यांनी मला ऍक्च्युअली परवाच सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा डिस्कस करू आणि योग्य ती कारवाई आम्ही नक्की करू। तर मला त्यांच्याकडनं होप्स मात्र नक्कीच आहेत, त्यामुळे आज मी त्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे। पण अंजली दमानियाजी, आणखी एक संशय या ठिकाणी व्यक्त होतो, तो म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की हा जो सगळा खटाटोप सुरू आहे तो मेडिकल ग्राउंडवर जामीन मिळवण्यासाठी सुरू आहे। ज्या पद्धतीने मागील काही महिन्यांपूर्वी एक ड्रग्स माफिया ससून रुग्णालयामध्ये 5 स्टारच्या सगळ्या काही सुविधा घेत होता अशी एक माहिती समोर आलेली होती आणि त्याच्यामागे बरीचशी यंत्रणा होती, हेही समोर आलं होतं। तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचंय? अहो, अशी प्रकरणं मी अनेकदा दाखवली आहेत। तुम्हाला जर आठवत असेल, छगन भुजबळांना जेव्हा ते जेलमध्ये होते तेव्हा छातीत कळा यायच्या नेहमी कळा यायच्या, सारखे ते इकडे तिकडे बॉम्बे हॉस्पिटलला पळायचे। आता त्यांच्या छातीत एकतरी कळ येताना आपण बघतोय का? हा ड्रामा एकदा नाही वारंवार होतो। हे जेव्हा जेव्हा त्यांना अटक होते। निश्चितच दमानियाजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे आणि तुम्ही जी मागणी करताय त्याच्यामध्ये आता कशी दखल घेतली जाते आणि त्या पद्धतीने मुंबईला हलवलं जातं का ते बघावं लागेल। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। यानंतर धनंजय देशमुख हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू ते आहेत। धनंजय देशमुखजी, तुम्ही आरोप केलेले होते वाल्मिक कराडवर, आता त्याच्यावर मोका लागलेला आहे, तो जेलमध्ये आहे, पण वारंवार त्याची तब्येत बिघडण्याचे जे प्रकार आहेत ते समोर येताना दिसत आहेत, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? काल जे स्पष्टीकरण दिलंय पोलीस अधिकारी साहेबांनी, आणि मी जे पहिल्या दिवसापासून बोलतोय की यंत्रणेने हा सगळा घातपात केलेला आहे, यंत्रणेने प्रॉपर काम केलं असतं, यंत्रणा जर गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देऊ शकली नसती तर हे अशा प्रकारच्या घटना पुढच्या घडल्या नसत्या। आणि विचार करा की माझ्या भावाला इतकं हलहल करून मारलंय, त्याला किती तकलीफ झाली असेल, त्याविषयी गुन्हेगारांनी विचार केला का? आज ज्यांना जेल सहन होत नाही, आज ज्यांना हे
गुन्हे सहन होत नाहीत, आज ज्यांना इतकी तकलीफ होते, त्याचा विचार त्यावेळेस त्यांनी केला का कधी? किंवा यंत्रणेनं कधी त्यांना कधी सांगायचा प्रयत्न केला का की हे चुकीचं होतंय सगळं, हे चुकीचं करू नका? किंवा ज्या ती त्यावेळेस त्यांना शिक्षा दिल्या असत्या तर आज माझा भाऊ जिवंत असता. आणि त्यातून एक इतकी भयानक ह्यांनी चूक केलेली आहे, ह्यांना सगळ्यांना अभय देऊन त्याचा रोज एक समोर उदाहरण येते. जसं काल आलं, कालच्या ऑडिओ क्लिप आहेत. रोज मला एकच बोलायचंय की अजून किती प्रकारचे सगळे गुन्हे समोर आले पाहिजेत, त्यावेळेस कायद्याला कठोर कारवाई करायला पुढे येईल कायदा. निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे धनंजय देशमुखजी. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर संतोष देशमुख ज्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि याच प्रकरणामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे वाल्मिक कराडवर, मात्र त्याला जामीन घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय. त्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे.